गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रुपेश करतो. तुमचं स्वागत करतो देवगड चारमार या चॅनलवरती. आणि आज सुट्टीच्या दिवशी आम्ही सगळे चाललो आहे कुठे, तर आई एकविरा देवी कारल्यासाठी. त्याला जायचं आहे. सगळेजण मित्र आता भेटणार आहेत ठाणा स्टेशनला. आणि ठाण्यावरून आमची ट्रेन आहे. तुषार जो आहे दादरवरून बसणार आहे. आणि आपल्याला आता 7ची ट्रेन पकडायची आहे ठाण्यावर. वाजले 6:30 सकाळचे. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कोण कोण भेटणार आहे. आणि आपण दर्शन घेतो एकविरा आईचं. हे आपले भास्कर भाऊ, अभिजित भाऊ आणि गणेश भाऊ आणि अमर भाऊ आणि तुषार भाऊ आता यायचे. लागलेली आहे ट्रेन 12127 इंटरसिटी एक्सप्रेस पुणे. आणि या दोघांचा अजून पत्ता नाही. आता ट्रेनची वाट बघूया आपण. अरे वा वा वा, छान छान छान. लोणावळ्याला आता आपण उतरणार आहोत. आणि आपला मित्र तुषार सावंत हा अगोदर दादरला चढलेला आहे. आणि हा अमर पगरे मामांचा मुलगा. बघून ठेवा. माते की जय. चला एकविरा माते, गणपती बाप्पा मोरया. तुषार भाऊ हॅलो, एकदम मस्त मजेत. चला हे आपली सो गाईज, आम्ही आता फायनली पोचलेलो आहोत लोणावळ्यामध्ये. 9:30 झालेत. तर वातावरण छान आहे. आणि मध्ये मध्ये आम्हाला दिसलेलं ते क्लाउडी वातावरण होतं, असं पाऊस पडेल असं वाटत होतं, पण नाही आहे. पण ऊन बऱ्यापैकी आहे आता. बघा, चला जाऊयात. पहिला पेटपूजा, नंतर मग पुढे आपण ओला किंवा काय टमटम वगैरे भेटते तर बघूया. चला मित्रांनो, आपण आहोत आता लोणावळा ऑटो स्टँडजवळ. हे बघा. आणि आता आम्ही ओला इकडून बुक करतो आहे. तर आम्हाला 6 सीटर्स ओलाचे जे आहेत 300-350 रुपये होत आहेत. हे परवडतं. आणि आम्ही ऑटोमध्ये विचारलं तर 2 ऑटोसाठी आम्ही 1 ऑटोसाठी 300 रुपये सांगितले. 300-600 रुपये होतात 2 ऑटोचे. आणि जर आपण ओला गेली तर 350 रुपये. तर ओला बेटर आहे. चला. महिन्यानं तुझे मी जत्रेला. वा 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 गणेश, हा आमचा एंटरटेनमेंट आहे प्रत्येक पिकनिकचा. हो भाऊ, किती घेणार कारल्याचे? 7 जण आहेत. तर फायनली आम्ही एक अर्टिगा बुक केलेली आहे, ते 5 सीटर. तर आम्हाला येऊन जाऊन त्याने 1200 रुपये झाले. म्हणजे 300 रुपये आपण ऑटोला देण्यापेक्षा, म्हणजे कंजेस्टेड बसण्यापेक्षा तर मस्तपैकी व्यवस्थित जाऊ आपण. आणि ते कारल्यालाच आपण नाश्ता वगैरे काय आहे तो आपण कारल्याला करू. आणि भारत पेट्रोलियमचे जे आम्ही थांबलेलो ती गाडी इथे येते थोड्या वेळात. तर आल्यावर निघू. आपण आता कारलामध्ये एंट्री करत आहोत. श्री क्षेत्र एकविरा देवस्थान, बेहेरगाव, कारला, लोणावळा. सुरुवातीलाच इथे आपण नाश्ता वगैरे करायला थांबू शकता. इथे व्यवस्थित चांगली मस्तपैकी साऊथ इंडियन दुकानं आहेत. इथे तुम्ही नाश्ता करू शकता. मित्रांनो, आपण आलेलो आहोत कारल्याला एकविरा देवीच्या दर्शनाला. तर मस्तपैकी टोपी घेतलेलं आहे, एकविरा आईचं नाव असलेली. हाच आशीर्वाद घेऊन आपण घरी जायचं आहे. आणि ही आपली आठवण असेल एकविराची. चला आता थोडा पेटपूजा करूया आणि नंतर दर्शन करूया. कारण सकाळी आम्ही 5:30ला उठलेलो असतो सगळेजण. तर नाश्ता कोणीच केलेला नव्हता. ट्रेनमध्ये थोडंफार आपला सगळ्यांचा मुंबईचा वडापाव खाऊन सगळे इथपर्यंत आलेले आहेत. तर हे कारल्याच्या पायथ्याशी हे एकविरा देवी शक्तिपीठ मंदिर आहे, बेहेरगाव. आणि आपल्याला जायचं आहे ते वरती. तर आधी इथे दर्शन घेऊया आणि नंतर मग वरती देवीच्या दर्शनाला जाऊया.
आता हे जे बैल कोणी म्हणजे विकत घेतले असतील किंवा बैल शर्यतीमध्ये जिंकलेले असतील तर एकविरा आईच्या दर्शनाला त्या आशीर्वाद घेण्यासाठी घेऊन येतात. त्यातलाच एक बैल आहे. सगळ्या भावांनी मागवलेले आहे मस्तपैकी मिसळ पाव आणि चालू आणि मी मागवलेलं आहे साबुदाणा वडा. मी जास्त ऑइल खात नाही. मग अशी वडापाव खाल्लेला आहे आणि आता ही मिसळ वगैरे किती आहे. दाढीवाला बाबा काय सगळ्यात पुढे पुढे करतो. काय बोलतो तसं फिरोज बोलतो. हे भरपूर पुढे 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 खिचडी एकच आहे ना. खिचडी साबुदाणा घ्या. चला चालू करा. सगळ्यांनी यावा न्यारी करू. अजून एक वाढली त्यामुळे सांगतो. खिचडी पण आला. चला आपली खिचडी आलेली आहे मस्तपैकी. यावा सगळ्यांनी तयारी करू. महाराष्ट्रात देवींची 3.5 शक्तिपीठ मानली जातात. त्यापैकी पार्वती आणि रेणुका मातेचा अवतार असणारी एकविरा देवी या देवीचं मंदिर महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील कार्ला गडावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर अखंड दगडात कोरलेले 2 भव्य हत्ती तुमचे स्वागत करतात. एकेकाळी बौद्ध धर्माचे केंद्र असलेल्या लेण्यांच्या शेजारी एकविरा देवीची पूजा केली जाते. बघा सुंदर सजवलेला आहे बैल. मित्रांनो आपण खालच्या देवळात एकविरा आईचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे ते वरती आणि तिकडे लेण्या पण आहेत मंदिराच्या बाजूला. ते पण बघायचं आहे आपल्याला. तर आपण आता हा पायऱ्या चालू केलेल्या आहेत. जाऊया. तर इथे रस्त्यामध्ये आपल्याला पालखी वगैरे भेटतात आणि हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहेत. का बोलत पडशील लोकांना तर गर्लफ्रेंड पण भेटायची नाही बोलतात. बापरे कारल्याचा वरून तेही बघा मस्तपैकी गाव दिसतं. अरे फोटो काढ. आपण आता एकविरा पायरी पादुका मंदिर इथे आपण थांबलेलो आहोत आणि इथे देवीचं दर्शन त्या पादुकांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. चला जाऊया. मंदिराच्या इकडे जाताना दोन्ही बाजूला दुकान आहे. म्हणजे तुम्ही काही खरेदी करू शकता. घरातलं खायचे प्यायचे दुकान आहेत. काही ना काही आयुर्वेदिक दुकान आहेत. ते आजींकडे काय आहे छास आहे. वा लिंबू सरबत. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं बघा. आमच्याबरोबर जड माणूस आहे आणि तो हळूहळू थांबत येतो. आम्ही त्याच्यासाठी थांबणार आहोत आता पुढे बाकी पाहिजे दिशा आल्यावर. हे बघा
जसं आपण मंदिराच्या जवळ येत जाऊ तसं इथे देवीच्या ओटीचे सामान जे आहे इथे सगळं मिळून जाईल. तर वरती तुम्ही हार वगैरे सगळं घेऊ शकता जर मी मुंबईवरून किंवा कुठून आपल्या घरातून घेऊ. मित्रांनो आम्ही सगळ्या ओट्या घेऊन निघालेलो आहोत. हे सगळं बघा. ये पुढे हा आपण फायनली आपण आलेलो आहोत एकविरा मंदिर टॉप ऑफ द माउंटन. तर हा व्हिडिओ किती मोठा झाला असेल मला माहीत नाही, पण तुम्ही मित्रांनो सगळ्यांनी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला दर्शन घ्यायला जाऊया, तोपर्यंत हा परिसर बघूया. कार्ला लोणावळा येथील आई एकविरा देवी हे महाराष्ट्रातील आगरी कोळी कुणबी समाजाचे कुलदैवत आणि जागृत देवस्थान आहे. देवी रेणुका माता किंवा पार्वती मातेचा अवतार मानली जाते आणि परशुरामाची आई म्हणून ओळखली जाते. पांडवांनी वनवासात एका रात्री ते मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. नवरात्रात येथे मोठी गर्दी असते. आई एकविरा आई नवसाला पावली या भक्तिगीताच्या बोलाप्रमाणेच नवसाला पावणारी कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात महत्त्वाचे स्थान आहे. मंदिराच्या बाहेर जी आहे भव्य अशी स्क्रीन इथं लावलेली आहे. तुम्ही इथून दर्शन घेऊ शकता. आतमध्ये मला अलाउड असेल माहीत नाही, पण आपण इथून दर्शन घेऊया. आधीच दर्शन घेऊया आणि नंतर त्या लेणीमध्ये प्रवेश करूया. चला मित्रांनो आपण दर्शन घ्यायला जाऊया आई माऊलीचं. भरपूर गर्दी झाली. अण्णाभाऊ शेळके सुनील शेळके आले. आमदार सुनील शेळके मावळ तालुक्याचे आमदार. या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आई एकविरा देवस्थानच्या पालखीला सोळा उरांना दीपकांना वंशजीला वाट करून निवडीची मूर्ती आता म्हणलं मी खाली जाणार आणि वाट करून खाली येत होती. सरपंच तुम्ही
तर मित्रांनो मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आपलं आणि आज इथे आमचं लाईनीत दर्शन झालं. एक पाऊण तास गेला, पाऊण एक तास. तर याच्यामध्ये गर्दी भेटली आम्हाला कारण इकडचे सगळे नगर परिषदचे सभासद सदस्य आमदार हे सगळे मावळ तालुक्यातले आले होते दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्याच्यामुळे आम्हाला लाईनीत गर्दी मिळाली, थोडी दर्शन लाईन थांबवली होती. तर एकूण एक काय एकविरा आईचं दर्शन चांगलं झालेलं आहे आणि आपल्याला मस्त आशीर्वाद मिळालेला आहे. आणि इथे बघा याचा उत्साह बघा या. तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला देवगड चारमारे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन